सरळ वास्तूची व्याख्या. सरळ वास्तू एक सोपे आणि पुनर्स्थापित प्राचीन वास्तुशास्त्राचे आधुनिक रूप आहे, जे आजच्या आधुनिक जगाला अनुकूल आहे. विविध रीतींच्या माध्यमातून एक अचूक वैज्ञानिक उपाय सांगणे हे याचे वेगळेपण आहे. हे सामान्य वास्तुशास्त्राच्या तत्वाशी संबंधित नाही. डॉक्टर श्री चंद्रशेखर गुरुजींनी दीर्घ अभ्यास करून संशोधन केलेले अद्भुत विज्ञान आहे सरळ वास्तू, जे व्यक्तीचे भूभाग्य दर्शविते. भूभाग्याला अधिक भाग्यशाली बनवणारे सरळ वास्तू 3 प्रमुख तत्वांवर आधारित आहे. वातावरणातील स्थित ऊर्जा. वातावरणात 2 प्रकारची ऊर्जा असते, धनात्मक ऊर्जा आणि ऋणात्मक ऊर्जा. वातावरणात असणारे पृथ्वी, अग्नी, जल, आकाश आणि वायू हे पंचतत्व आपल्या जवळपास राहणाऱ्या धनात्मक शक्तीचे प्रतीक आहे. आपल्या वास्तूत आणि कार्यस्थळात धनात्मक शक्तीचे प्रमाण वाढवून ऋणात्मक शक्तीला कमी करणे आवश्यक असते. जन्मतिथीनुसार अनुकूल दिशा. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार त्याच्यासाठी 4 चांगल्या आणि 4 वाईट दिशा असतात. 4ही चांगल्या दिशा उन्नतीकडे नेतात, तर वाईट दिशा अधोगतीकडे घेऊन जातात. आपण ज्या घरात राहतो त्याचे मुख्य द्वार आपल्या जन्मतिथीवर आधारित आपल्या चांगल्या दिशेत असणे आवश्यक आहे. काम करताना तसेच झोपण्याच्या वेळी चांगल्या दिशेचा वापर केल्यास शरीरातील सप्तचक्र सक्रिय होते. हे चक्र सक्रिय झाल्याने व्यक्तीचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम होते. शरीरातील सप्तचक्र. चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जेचे सूक्ष्म गुण. मानवी शरीरातील प्रत्येक अवयव एका विशिष्ट चक्राद्वारे नियंत्रित केला जातो. चक्रात जर चेतना नसेल तर संबंधित अवयव आजारी किंवा अस्वस्थ होऊ शकतो. सरळ वास्तूचा वापर केल्यानंतर 9 ते 180 दिवसात घर तसेच कार्यस्थळात राहणारे सर्व सदस्य सुचवलेल्या उपायांचा लाभ प्राप्त करू लागतील. घर तुमचे स्वतःचे असो किंवा भाड्याचे, कोणतीही तोडफोड किंवा बदल न करता तुम्ही सरळ वास्तूचे उपाय करू शकता. असं मानलं जातं की योग्य वेळ आल्यावरच उत्तम मार्ग स्वतः आपल्या समोर येतो. तो उत्तम मार्गच सरळ वास्तू आहे. माझा व्यवसाय रिक्षा आहे आणि मी रिक्षावर जेवढं बी कमवायचं तेवढे माझे सगळे पैसे खर्च व्हायचे. पण ज्यावेळेस सरळ वास्तूशी हे करून कॉन्टॅक्ट करून जेव्हा माझं हे करून घेतलं त्यावेळेस माझ्याकडं घरातले आजार हे सगळे लांबवले आणि पैसा मला आता टिकू लागला. माझ्याकडे पैसा राहू लागला. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार. माझा इन्व्हर्टर आणि वॉटर फिल्टरचा व्यवसाय आहे. ह्या 2 व्यवसाय माझे बरेच दिवस काहीतरी असं स्लॅक मार्केट चाललं होतं, अशा पद्धतीने चाललं होतं. 1-2 वर्ष त्यातनं मी चालू होतं. पण हे सरळ वास्तू केल्यानंतर त्याचा इतका चांगला परिणाम झाला की ते आज मला वेळ नाही. हे इतके कस्टमर हे पुढे येतात त्यांना पुरवायला मी कमी पडतोय. मी आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने गुरुजींना माझा नमस्कार. माझ्या मुलीचं लग्न मी फॉरेनमध्ये करायची इच्छा होती की फॉरेनमध्ये गेलं म्हणजे कमीत कमीत मुलीचं लाईफ सुधरेल, हे सुधरेल. सरळ वास्तू केल्यानंतर बेनिफिट असं मिळाला की माझं मित्र 30 वर्षांना आम्ही एकत्र झाल्यानंतर मुलगा पण एक दुसऱ्याला असं मान्य केलं की चला आपण एक दुसऱ्याचं मुलीचं लग्न लावून देऊ, म्हणजे आपण मित्रता म्हणणं पाहुण्याकडं निर्माण करू. आणि लग्न पण व्यवस्थित झाले, सगळं वेल सेटल झालेत आणि सगळं सुखी आहे. यानं माझं कुटुंबीय मी चंद्रशेखर गुरुजींना लाख धन्यवाद देत आहे की त्यांनी आमचं लाईफ बदललेले आहे. आम्ही चालू केलं, कन्स्ट्रक्शन चांगलं झालेलं, पण बुकिंग नाही, त्रास व्हायला मानसिक. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या बिझनेसमध्ये काय पैसे लागतात. पैसे असेल तरच तुम्ही पुढे चालता, नाही तर पैसे नसतील तर काहीच करू शकत नाही. तुम्ही किती लोकांना सांगणार. सर्व वस्तू केल्यापासून काय झालं, ते थोडं रिलॅक्स झालं, लोकांचे बुकिंग झालं. बुकिंग आल्यामध्ये पैसे आले, ते पैसे आले की लोकांना आम्ही दिले ना सगळ्यांना. त्यामुळे त्या अडचणी आमच्या सॉल्व्ह झाल्या ना आणि आमचं काम पण फास्ट व्हायला लागलं. माझ्याकडून माझ्या घरचे, मी आणि माझे जवळचे सगळे, त्यांच्याकडून गुरुजींना आभार. त्यांच्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे. ओंकारं सृष्टिसारं विधि विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं संगंगं दिव्यलिंगं गजमुखं
विनुतं सान्नपूर्णा समक्षम् नातेसंबंधात म्हणजे अडी निर्माण झाले होते, नातेसंबंध दुरावलेले होते. अगदी जवळची माणसं सुद्धा काही कारणाने नाराज होते. पण आता इतका फरक पडला आहे की सर्व वस्तू झाल्यापासून नातेसंबंध चांगले सुधारलेले आहेत. नातेवाईक लोक गोडी गुलाबीने वागतात, आम्ही त्यांची गोडी गुलाबीने वागतो. माझ्या सर्व कुटुंबियातर्फे, माझ्या सर्व नातलगांतर्फे चंद्रशेखर गुरुजींना अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना मी नमस्कार करतो आणि त्यांचा मी शतशः आभारी आहे. मी बांधकाम ठेकेदारी करतो. माझा व्यवसाय जवळजवळ म्हणजे 85-86 पासून मी चालू आहे. पण त्या टायमाला जे चालत होता तो थोडा किरकोळ चालत होता. पण आत्ता चांगले म्हणजे 30-40 लोक कामाला आहेत माझ्याकडं. सगळा व्यवसाय माझा व्यवस्थित चालू आहे. बांधकाम बी चांगल्या पद्धतीने करतो. लोकांचे बिल्डिंग वगैरे छोटी मोठी कामं भरपूर असतात माझ्याकडं. मी आणि माझं कुटुंब यांच्याकडून चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार. आमच्या मुलगा धाकटा मुलगा ह्याचं लग्न होत नव्हतं. आम्ही पुष्कळ पाहुणे हे बघत होतो, पण आम्ही जास्त वैतागलो होतो. आम्ही मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं लग्न जमत नाही. सरळ वास्तू केल्यानंतर आमच्या मुलाचं लग्न झालं आणि एक 5 ते 6 महिन्यांनी मुलीचं बी लग्न झालेलं. आमच्या कुटुंबाच्या वतीने चंद्रशेखर गुरुजींना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. घरात असं काय झाली, थोडं जरी झालं तर एकामेकावर लगेच तोंड टाकण्याची आणि भांडणं सुरू व्हायची. 1 सेकंदात भांडण सुरू व्हायचं आणि लगेच मिटायचं. पण सरळ वास्तू केल्यानंतर असा अनुभव आला की थोडक्यात आता आमची भांडणं मिटलीच, थोडक्यात म्हणलं तरी चालेल. मी आणि माझ्या कुटुंबामार्फत चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करतोय. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. मी खूप लॉसमध्ये होतो. पैसा यायचा पण परत दिसून येत नव्हता की पैसा आलेला आहे की नाही. मी सरळ वास्तू केल्यानंतर मला फायनान्शियल प्रॉब्लेम बरेच दूर झालेले आहेत. मी स्वतःचं आता वॉशिंग सेंटर चालू केलं आहे. मी आणि माझ्या कुटुंबाकडून चंद्रशेखर गुरुजींना मनापासून नमस्कार करतो. आम्हाला काही जसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत होते. फॉर एक्झाम्पल काही कामं जवळजवळ होत होती पण होत नव्हती आणि बराच वेळ लागायचा प्रत्येक गोष्टीला. जॉब ओपनिंग्सला किंवा बाकी पण काही कामं होती ती डिले व्हायची. आता जेव्हा गुरुजींचे आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं बऱ्यापैकी त्याचा रिलीफ आला आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीजमध्ये पण चांगल्यापैकी त्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या आहे. इंटरनॅशनल मार्केटिंगला पण मला ऑफर्स चांगले आले आहेत. रिलेशन्स, आमच्या दोघांमधले रिलेशन्स किंवा फॅमिली बॉन्ड्स त्याच्यात इम्प्रूव्हमेंट बऱ्यापैकी झाली आहे. माझा बिझनेस 1991 साली चालू केल्यानंतर माझ्या धंद्यात धंदा कमी झाला. ज्यावेळेस सर्व वस्तूशी मी संपर्क साधल्यानंतर माझ्या धंद्यात बदल झालेला आहे. कस्टमर वाढले. माझी ती काही वसुली म्हणजे अर्धवट होती, वसुली बी चांगल्या प्रगतीत व्हायला लागली. मी माझ्या कुटुंबाचं सर्वांचा गुरुजींना नमस्कार. समाजामध्ये माझी प्रतिष्ठा वाढलेली आहे आणि माझ्या नाभिक समाजाचा मी दौंड तालुक्याचा अध्यक्षपद, महत्त्वाचं पद मला तालुका अध्यक्षपद मला मिळालं. त्याच्यामुळे मी गुरुजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. माझा सर्वात जो लहान मुलगा आहे तर हा मुलगा शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नव्हता. अभ्यास व्यवस्थित करत नव्हता. त्याला कोचिंगला टाकलं तर कोचिंग सुद्धा तो हजर राहत नव्हता. परंतु हा त्याच्या मित्रासोबत फक्त फिरत राहायचा. शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नव्हता तो. त्यामुळं मी फार त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत फार गंभीर आणि डिस्टर्ब राहायचो. परंतु सरळ वस्तू केल्यानंतर तो एकदम व्यवस्थित अभ्यास करायला लागला. त्याला सांगायचं कोणत्याही प्रकारचं काम कधी पडलं नाही मला. याबाबत मी चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद देतो. धन्यवाद. अगोदर आमच्या धंद्यामध्ये काय अडचणी येत होत्या. गाडी चालणार न चालणार, मिलमध्ये शेट लोकांचं किंवा आमचं असं बाबा कटकटी वगैरे हे चालायच्या. सरळ वस्तू केल्यापासून सगळ्यांचीच मळमिळावपणा आणि कुठल्या अडीअडचणी येत नाही त्या. मी आणि माझे कुटुंब चंद्रशेखर गुरुजींनी आम्ही मार्गदर्शक म्हणून शतशः आभार मानतो. माझ्या नातेवाईकांबद्दल बरोबर माझे संबंध व्यवस्थित नव्हते. मिसेसची माझे छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असत. माझी खूप चिडचिड व्हायची. छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलाला, पत्नीला बडबड करत असत. मित्रांबरोबर वाद होत असत. सरळ वास्तू केल्याच्या नंतर हे प्रमाण कमी झालेलं आहे. सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत. आता घरामध्ये शांतता आहे. माझ्या मनामध्ये पण शांतता असते. मी पण खूप शांत आहे आता. मी आणि माझ्या परिवाराकडून चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार.
माझ्या मुलीचे लग्न मी 6-7 वर्षापासून बघत होतो, परंतु कुठे जमत नव्हतं. मुलगा पसंत पडला तर मुलगी पसंत पडत नव्हती, असे काहीतरी प्रॉब्लेम येत होते. माझी मुलगी एवढी शिकलेली, BA झालेली होती, कॉम्प्युटरचे कोर्सेस केलेले तिने, परंतु लग्न जमत नसल्यामुळे मी एकदम अपसेट झालो होतो. सरळ वास्तू केल्यामुळे मला फरक पडला. माझ्या मुलीचं लग्न जमलं, तिच्या हिशोबाने एज्युकेटेड मुलगा मिळालेला आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. मी आज 18-20 वर्ष या धंद्यामध्ये होतो, बिझनेस गारमेंट लाईनला. 2-4 वर्षापूर्वी आमचं जरा फायनान्शियल प्रॉब्लेम झाले होते. एका 2-4 पार्टीने आम्हाला लॉस केलं होतं, पैसे येत नव्हते, आम्ही रिकव्हरी होत नव्हती, आमची पार्टी ऑर्डर्स देत नव्हत्या आणि कोणी आम्हाला पैसे द्यायला तयार नव्हतं. बिझनेस बंद झाला. मग आम्ही 2 वर्ष घरी बसून राहिलो होतो. आम्ही सरळ वास्तू केल्याच्यानंतर आम्ही परत बिझनेस चालू केला आणि आता आमचा बिझनेस एकदम व्यवस्थित चाललेला आहे. मी आणि माझ्या परिवारातर्फे चंद्रशेखर गुरुजींना मी नमस्कार करतो. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की चांगला घर व्हावं, चांगल्या ठिकाणी राहावं. पण आम्ही, माझा मामा ओमप्रकाश बाबा शिंदे यांच्या घरात गेली 8 वर्षापासून राहते. आता आमचा मानपाडा ठिकाणी स्वतःचा रूम झाला आहे. आईवडिलांची इच्छा पण झाली, स्वतःच्या हिमतीवर रूमसुद्धा झाला. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार. मुलं अभ्यास करत नव्हती, अभ्यासात त्यांना रस नव्हता. पुस्तक समोर असलं तरी ते इकडे तिकडे बघत राहायचे, एकमेकांशी मस्ती करायचे. पण सरळ वास्तू केल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केल्यापासून ज्या दिशेला बसायचं त्या दिशेला बसतात मुलं, अभ्यास करतात. चंद्रशेखर गुरुजी यांना मला तर वाटतं गुरु मानण्यास काही हरकत नाही. किंवा काही आर्थिक समस्या असतील, काही कौटुंबिक समस्या असतील, घराची समस्या असतील, नोकरीच्या असतील किंवा अनेक समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. ओंकारं सृष्टिसारं विधिलिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षं. सुरुवातीला माझ्याशी कोणाचंच पटायचंच नाही. पत्नीचे आणि माझेच भांडणं व्हायचे. तुम्ही असे का बोलले, तुम्ही तसे का बोलले. मित्रांमध्ये पण असं पटत नव्हतं. पण आता सरळ वास्तू केल्यावर ते संबंध चांगले झाले. जसं की आता पत्नीने भरपूरसं लक्ष देणं चालू केलं आहे. काही चुकलं तर आपल्याला सांगते, पण तिची पण आपण सल्ला घेत राहतो. मुलांचं पण तसा प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे. मी आणि माझ्यातर्फे, माझ्या घरातल्या सर्वांतर्फे मी गुरुजींचे खूप आभार मानतो. माझ्या आर्थिकदृष्ट्या म्हणजे पैसा आला की ताबडतोब जास्तीत जास्त खर्च व्हायचा, शिल्लक राहायचं नाही. की कोणाकडे दिले तर ते परत लवकर मिळायचे नाहीत. सरळ वास्तू करून घेतल्यानंतर आर्थिक जे पहिले प्रॉब्लेम होते ते बरेच सॉल्व झाले. खर्चाच्या बाबतीत पण थोडाफार कमी झालं. परत काही लोकांना दिलेले येणं होतं ते पण यायला लागलं. मी आणि माझ्या परिवारातर्फे गुरुजींना नमस्कार करतो. माझ्या बिझनेसमध्ये भरपूर म्हणजे प्रॉब्लेम यायचे. कामधंदा नाही, वर्कराचं चांगलं काम नाही, कुठून काम येत नव्हता, कुठून पैसे येत नव्हते आणि कामामध्ये कुठेच लक्ष लागत नव्हतं. पण मी सरळ वास्तू केल्यापासून माझ्या कामालाही चांगली एकदम व्यवस्थित हे झालेलं आहे. काम भरपूर मिळते. आता पाहिजे तेवढं मला काम आहे आणि व्यवस्थित आहे. वर्षात बिरशात माणसं व्यवस्थित येतात. मला काय बघायची गरज लागत नाही, व्यवस्थित माणसं काम करतात. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार. माझा मुलगा 10वीत शिकत असताना 6 महिन्याची परीक्षा असते ऑक्टोबरची, त्या परीक्षेमध्ये पूर्ण फेल झाला. माझा मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नव्हता. आम्ही दोघं वैतागलेलो मुलग्याला अभ्यास करताना. पण सरळ वास्तू केल्यापासून न सांगता न बोलता व्यवस्थितपणे अभ्यास करू लागला. त्या दिशेला बसून मार्चचा जो पेपर असतो त्याच्यात चांगल्या टक्केवारीनं मुलगा माझा पास झाला. माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार. आम्ही दोघं नवरा बायको सरकारी नोकरी असल्यामुळे चांगली आमची कमाणी पण होती. आम्ही चांगला पगार पण घेत होतो. पण आमच्या घरात काहीच पण बचत राहायची नाही. सरळ वास्तू केल्यानंतर घरामध्ये स्वास्थ्य चांगलं झाल्यामुळे त्याच्या मागे जो पैसा जात होता तो आता आमचा वाचतोय. चंद्रशेखर महाराज गुरुजी समान आहे आणि त्यांना माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे खूप कोटी कोटी प्रणाम मी करतो. उद्योग नावलौकिकाला यायला पाहिजे तसं काही सगळं वेगळं नवीन घडायला लागलं होतं. नवीन कस्टमर जोडली जात होती. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी आपला व्यवसाय देखील चांगल्या नावरूपाला येत होता. चंद्रशेखर गुरुजींच्यामुळे जे मार्गदर्शन लाभलं त्याच्यामुळे त्यांना मी माझ्या जीवनातला एक मार्गदर्शकच मानतो. त्यांच्यामुळेच हे आज मला ही परिस्थिती जाणवती. त्याच्याबद्दल मी त्यांचा खूपच ऋणी आहे. ओंकारं सृष्टिसारं
विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. नातेवाईकांबरोबर संबंध आमचे पूर्ण संपलेलेच होते. भांडण तंटा आणि पैसा जमिनी व्यवहार ह्याच्यातच सगळे दुरावले होते. सरळ वास्तू केल्यापासून खूपच फरक पडला. आता ह्या राखीला बहीण कधी येत नव्हती भावाला राखी बांधायला, पण ती आली. जेवढे जेवढे बाहेर गेले होते किंवा जेवढी दुश्मनी होती ते एक एक परत यायला लागलेत. माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार. गेले 3-4 वर्ष धंदा जवळजवळ ठप्प झाल्यासारखा झालेला होता. लोक यायची बघायची, आज करू उद्या करू करत करत टाळायला लागली. 3-4 वर्ष असं झालं की बिझनेस बिलकुल म्हणजे लोक येणं बंदच झाली होती जवळजवळ. नंतर जेव्हा सरळ वास्तू केल्यानंतर आता रेग्युलर जवळजवळ रोज एक तरी व्हिजिटर असतोच. बिल्डर पण परत नवीन यायला लागले आहेत. सेलिंग पार्टनर म्हणून पण आता अप्रोच व्हायला लागलेले आहेत परत. माझ्यातर्फे गुरुजींना नमस्कार. मी माझ्या मुलाला मोठ्या पोरगी बघायचं ठरवलं होतं. एवढं अडचणी यायला लागल्या. जवळजवळ 100-150 स्थळं पाहिली. प्रत्येक ठिकाणी जायचो, असं वाटायचं आता जुळल, पण ते जुळत नसायचं. आम्ही घरातून बाहेर पडलं की संबंध तुटलेले असायचे. त्यानंतर मी सरळ वास्तूचं केलं. साधारण 3 ते 4 महिन्याच्या अंतरात की माझ्या मुलाचं चांगल्या घरी आणि चांगली पोरगी, माझ्या मुलाला एवढी सुंदर पोरगी मिळाली की आज ती माझ्या घराचे सर्व अडचणी माझ्या सगळ्या दूर झालेल्या आहेत. मी माझ्या आयुष्यात चंद्रशेखर गुरुजींना गुरु मानलेला आहे आणि त्यांच्यामुळं माझं आज आयुष्य सफल झालेलं आहे. माझ्यातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार. शरीराच्या भरपूर तक्रारी होत्या. सासू सासरे, मिस्टर, मी स्वतः, मुलं ह्यांच्यामध्ये सारखे प्रॉब्लेम यायचे. सारखे दवाखान्यामध्ये जावं लागायचं. पण सरळ वास्तू करून घेतल्यापासून ते कमी कमी होत गेले. आता ओंकारं सृष्टिसारं विधि विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. डेअरिंग करून आम्ही लोकांनी या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये पाय टाकला. मग त्यानंतर हळूहळू वाटत होतं की बिझनेस चालेल नाही चालेल, कसा चालेल. या एरियामध्ये ऑलरेडी 3 ते 4 सलून्स आहेत. मेन्स सलून आहेत, परत पार्लर्स पण आहेत. पण स्टार्टिंग असं झालं की त्या सलूनमधले क्लायंट माझ्याकडे यायला लागले ट्राय करायला. पण असं झालं की माझ्याकडे एकदा आलेलं क्लायंट माझ्याकडनं परत कधी रिटर्न नाही केलं. माझ्याकडनं माझ्या परिवारातर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार. माझा जो पैसा येत होता, पगार पाणी येत होता, तो म्हणजे टिकून राहत नव्हता. दारूच्या ह्याच्यामध्ये आहे ना, पगार आलेला कमीत कमी निम्यातल्या निम्मा पगार आहे ना, खाण्यापिण्यामध्ये माझा खर्च होत होता. सरळ वास्तू केल्यानंतर कमीत कमी काय झालेलं आहे, ज्याचा 1 रुपया माझा खर्च होत होता त्या ठिकाणी 2 पैसे खर्च सुद्धा होत नाहीत. कारण का माझी व्यसन सुटल्यामुळं ते माझ्या 1 रुपया तसा माझं बॅलन्स राहावं लागलं. मी आणि माझ्या कुटुंबियातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आई सारखी आजारी पडायची आणि सारखं दवाखान्यात जावं लागायचं. आईला मनस्थिती आईची काय फारशी ठीक नसायची. आता सरळ वास्तू केल्यानंतर आता आई जरा चांगली झाली, बरी झाली आणि आईचं आता दवाखान्यात जाणं, डॉक्टरकडे जाणं थोडं कमी झालं आणि माझ्या आईची मानसिक स्थिती आता बदलली. मी आणि माझ्या परिवारातर्फे गुरुजींना मनापासून नमस्कार करतो. माझा ट्रान्सपोर्टचा धंदा असल्यामुळे सारख्या गाड्यांचे ॲक्सिडेंट होणे, प्रत्येक वेळेस टायर फुटणे, गाडीचा ॲक्सिडेंट होणे, प्रत्येक वेळेस इंजिन काम निघणे, ह्यामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणावर लॉसमध्ये गेलो. सरळ वास्तू केल्याच्या नंतर ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली. पहिल्यापेक्षा जास्त बिझनेस येऊ लागला. मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार. ओंकारं सृष्टिसारं विधि विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. फायनान्शियल पोझिशन जशी बघा गेली तर पहिला पैसा बिलकुलच राहत नव्हता माझ्या घरी. तर तो आता माझा पैसा हा व्यवस्थित शिल्लक राहतोय. बघा गेलं तर खूपच समाधानी आहे की मी आता चांगलं लाईफ जगू शकलो. मी आणि माझ्या फॅमिलीतर्फे चंद्रशेखर गुरुजींना माझा नमस्कार. पैसा आमचा टिकत नव्हता, असा आरोग्याच्या ह्याला जायत होता. अगोदर आमच्या घरात माझा व माझ्या पत्नीचा पोटविकाराचा त्रास होता. सर्व वास्तू केल्यानंतर आरोग्यामध्ये सुधारणा झाली. आम्हाला आता पैसा भरपूर येतोय, बचत होते पैशाची, पैसा भरपूर येतो. माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद देतो. कुठलं काम म्हणजे चालू करायला गेलं तर ते काम व्हायचं नाही किंवा असं म्हणजे कुठून येणं आहे तर यायला पण ते थोडं का होईना पण येत नव्हतं. आता थोडं का होईना पण बाहेर गुंतवणूक आहे, आपले पैसे अडकलेले आहेत तर यायला चालू झालेत. त्याच्याबद्दल श्री चंद्रशेखर गुरुजींना धन्यवाद.
गिरायकं कमी प्रमाणात यायची. जी लोक गिरायकं येईल ते त्यांच्या तक्रारी वेगळ्याच होत्या की तुमचं उत्पादन कसं आहे, निहिरलं त्यानंतर परत आणून द्यायचे. निगेटिव्ह नकारार्थी सगळे विचार होते त्यांचे. की सरळ वास्तू केल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला, भीती गेली माझी. मग मी आपलं सरळ दुकानावर त्या नेहमीच्या प्रमाणे यायला लागलो. मग गिरायकं हळूहळू गिरायकं वाढत राहिली. जी जुनी गिरायकं माझी थांबली होती ती परत पूर्वपदावर आली, परत ती जॉईन व्हायला लागली माझ्याकडे. चंद्रशेखर गुरुजींचे त्याबद्दल मी आभार मानत आहे. आमच्या जीवनामध्ये त्यांनी आम्हाला एक खूप मोठा सल्ला दिला आहे. त्यांना आम्ही म्हणजे आमचे गुरुच मानतो असे मोठे. मी माझ्या सर्व कुटुंबातर्फे गुरुजींना मनापासून नमस्कार करते. ओंकारं सृष्टिसारं विधि लिखितं मोक्षदक्षं सुभिक्षं गंगांगं दिव्यलिंगं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम्. प्रेक्षक हो, तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल, सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या. त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर 3 ते 9 महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल. सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅनची विशेषता, बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्वशक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लॅन बनवून दिला जाईल. कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन 3 ते 9 महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल. या घरात सुख, शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात.